तुझी निधळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे उभा राहुनिया कैसा हलवितो बाहू बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नाहो हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे विठ्ठला प्रकाशम वरम तुष्टिकाया समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञान गोदावरी तेरी ज्ञान गोदावरी तेरी
म्हणून तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 कुज बोलकारे अखिल कुड ब्रह्मांड नाही रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधारा कारण कारण करुणावरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य ते जोडे ते अनाथाचे माय साधकाचे माय बाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबार भगवान श्री तुकोबार आहे ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय भगवान श्री दत्त महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबार आहे यांचा काकड्यामधील भोपाळी नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे विठाला या अभंगात नेमकं काय म्हणणं आपल्याला राहिलेल्या 50-60 मिनिटांमध्ये या अभंगाचा विचार पाहायचा तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं संत परंपरेच्या आशीर्वादानं आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य बाबांच्या शुभ हस्ते हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ सोहळा विठाला आणि ही कीर्तन श्रृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व आपल्या वसंतगडावरील ही सर्व टाळकरी भजनी मंडळी त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आदरणीय अशोकजी महाराज डोईफोडे गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आपले नवनाथ महाराज तेही उपस्थित आहेत आदरणीय ही सर्वच महाराज मंडळी राम महाराज आहेत आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार पंडित आपले फुलझळके महाराज तेही उपस्थित आहेत पंडित आहेत ते बरं का बाबा आदरणीय त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद त्याचप्रमाणे आपले आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज तेही उपस्थित आहेत मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार लल्लू महाराज तेही उपस्थित आहेत आदरणीय आपले हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार दत्ता महाराज मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे बिभीषण महाराज तेही उपस्थित आहेत पीटी मास्तरला तर बघायचंच काम नाही सगळे संघच धावीत येते आदरणीय त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद तुम्ही सर्व पुरुष वर्ग माता मावल्या या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आपलं काय युट्यूबचं नाव आहे पुण्यवान युट्यूब चॅनल आणि न्यू झी वारकरी युट्यूब चॅनल या दोन्हीही चॅनलला काय करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा घंटी वाजवून त्यांना काय करा काय म्हणते त्याला लाईक करा हे का नाही त्यांना मोठं करा एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पाचका करू असं काय करू नका हे का नाही म्हणून आदरणीय दोन्ही चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे त्या कुलकर्णी सर आहेत आदरणीय मृदंग विशारद आमचे गिरी महाराज आणि पूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य आज बाबा कीर्तनाला खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत आज माझं परम भाग्य आहे विठाला गडाची अंतःकरणापासून सेवा करणारे हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय शुभम बाबाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे आणि राहिलेल्या वेळामध्ये या अभंगाचा आपण विचार पाहू विठाला हा अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायचा अभंग मी तुमच्या समोर उपस्थित केलाय मला वाटतं हा अभंग अशोक बाबा सगळ्यांच्या अशा प्रकारचा पाठ जरी अभंग सगळ्यांच्या पाठ नसेल पण या अभंगाचं तोंड मात्र पीटी मास्तर सगळ्यांच्या तोंड पाठ आहे तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश कमाल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे या अभंगाचे कडवे 3 या तिन्ही कडव्यामध्ये भगवान परमात्म्याचं अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आलंय दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन आलंय आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन आलंय बेटा सौंदर्य स्वभाव आणि सामर्थ्य प्रामुख्याने
नातं एक येतं ना त्याला देव असं म्हणतात. विठाला तुम्ही म्हणाले सृष्टीमध्ये सौंदर्य नाही का? सृष्टीमध्ये सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही. सृष्टीमध्ये चांगल्या स्वभावाची माणसं नाहीत अशातला प्रकार नाही. आणि सृष्टीमध्ये सामर्थ्यवान माणसं नाहीत अशातलाही प्रकार नाही. पण या सृष्टीतलं सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य मला वाटतं हे नाश पावणार आहे. विठाला सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य जर आपल्याला प्रामुख्यानं कुठं पाहायला मिळत असेल तर ते मला वाटतं भगवंतापाशी. आपल्याकडे नाही अशातला प्रकार नाही. पण आपल्याकडे असं आहे, सौंदर्य असेल तर स्वभाव नसेल, स्वभाव असेल तर सामर्थ्य नसेल, आणि सामर्थ्य जर असेल तर स्वभावही नसेल, सौंदर्यही नसेल. म्हणजे आपला भाग असा आहे, कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही, एक आहे नाही, एक आहे एक नाही. काही आणि एक आहे तर एक नाही. इकडे आपल्याकडं तिन्ही गुण एकाच जागेवर मिळतील असं मात्र नाही. एखाद्याकडे एखादा जर गुण असेल तर दुसरा असेलच असं मात्र नाही. बघा, उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एखादा पखवाज बरं का, लल्ला महाराज एखादा पखवाज आहे, इतका वाजवायला त्याचा नादच नाही करायचा, एक नंबर वाजवतोय. कोण? दत्ता महाराज. एक नंबर वाजवायला म्हणतात, एक नंबर वाजवता येतंय, पण बोला ना लावता येत नाही का नाही. म्हणजे वाजवायला म्हणतात एक नंबर, त्याचा हातच कोणी धरायचा नाही. काय धरायचे? त्याचे पायच धरायचे. एवढा वाजवायला नंबर एक माणूस. म्हणजे वाजवता येते पण लावतो. पण गावाकडलं एखादा अगदी साधारण म्हातारा माणूस असतो कीर्तनाला आलेला, पण ते म्हातारा माणूस म्हणजे स्वराला थोडं जरी कमजोर झालं तरी असे वाकडं तिकडं तोंड करणार, इतकं म्हणजे स्वराला क्लिअर माणूस आहे का नाही. आणि तसल्या पक्वाजाला ते म्हातारा माणूस म्हणताय आणि इकडे काय ते पकवाज. मग एवढ्या मोठ्या पकवाजानं बाबा त्याच्या पुढं ते पकवाज देऊन ठेवा, बाबा लावा. आणि काय नाही, म्हातारा बघा इकडून एक ठपका आणतंय, इकडून एक हाणतंय, इकडून एक हाणतंय, इकडून एक हाणतंय. मग हा उचल आता. मग तेव्हा एवढ्या मोठ्या पकवाजानं त्या म्हाताऱ्या माणसाला म्हणा, बाबा वाजवा की. वाजवायला कुणाच्या बापाला येतंय म्हणला. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या. एक गुण आहे तर दुसरा असलच असं मात्र नाही. मग या तीन गुणाचं वर्णन का केलं तर मला वाटतं या जगतामध्ये माणसं जर मोहित जर होत असतील तर या तीन गुणावरच होतात. माणसं सौंदर्यावर मोहित होतात, नाहीतर स्वभावावर मोहित होतात, नाहीतर सामर्थ्यावर मोहित होतात. मग असं सौंदर्य जर आपल्याला कुठं पाहायला मिळत असेल तर मला वाटतं ते भगवंताच्या जवळ पाहायला मिळतं. या जगातल्या सौंदर्याचा विचार केला तर या जगातलं सौंदर्य हे आता बरं वाटतंय पण हळूहळू नाश पावणार आहे. विठाला विश्वातलं जे सौंदर्य हे आता दिसायला बरं वाटतंय बघा ना, हे टिकणारं सौंदर्य नाही. मला वाटतं श्रावण महिन्यामध्ये थोडासा ऐकू दे. श्रावण महिन्यामध्ये जी धरणी मातानं जे शालू पांघरलेला आहे कोणत्या कलरचा आहे? हिरव्या कलरचा, बरोबर ना. मला वाटतं जे श्रावण महिन्यामध्ये जे सृष्टीतलं जे सौंदर्य आहे मला वाटतं ते उन्हाळ्यामध्ये राहत नाही का. मला वाटतं हळूहळू या सौंदर्याचा काय होतोय, नाश पावणार आहे. बघा, जन्माला आलेलं बाळ आहे की नाही, थोडं कमी करा. जन्माला आलेलं बाळ हे 6 महिन्याचं वर्षाचं बालक जे आहे ते दिसायला कसं दिसतंय, एकदम आबलूक दिसतंय, गोंडच दिसतंय. वाटतंय असं करावं त्याला उचलूनच घ्यावं आणि काय करावं त्याची पप्पी घ्यावी. कुणाची? अशोक महाराज. वर्ष 1.5 वर्षाच्या बाळाची. काय ते दिसायला एवढं आबलूक, मग ते कोणत्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या पंथ, माणूस विचार करत नाही. म्हणजे माणसं बी चालता म्हणतात ना, बाळा चल 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 तुला यायचं का भोर, यायचं का भोर.
आहे का नाही? असं म्हणते का नाही माणूस? मग ते कुणाचं याचा विचार नाही, पण ते दिसायला सुंदर दिसतंय, माणूस आबलूक दिसतंय, ते उचलून घेतं. काय त्याचे गाल, काय त्याची त्वचा, काय त्याचे कुरळे कुरळे केस, काय त्याचे डोळे, आबलूक दिसणार ते लेकरू माणूस उचलून घेऊन त्याची काय करते, पप्पी घेते. किती दिवसाच्या लेकराचे लल्ला महाराज? वर्ष दीड वर्षाच्या लेकराचे. पण ऐका, हेच लेकरू आता 90 वर्षाचं झालं. तुमच्या लक्ष देते ना? पण आता कोणी म्हणाल का बाळा यो 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 गो मा यो पप्पी? नाही, मुकादी असं म्हणाल का? का बरं? मला वाटतं आता त्याचं सौंदर्य काय झालंय, राज झाला त्याच्या सौंदर्याचा. का? ज्या सृष्टीमध्ये जसं 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 वय वाढल ना, तुकोबारा म्हणतात रूप वाढ. क्षणोक्षणे उपजता बरे दिसे, पण रूप वाढता ते नासे. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, प्रथम वयस्का काळी लावण्याची नवाळी, प्रगटे जैसी आगळी अंगणांग विठाला. तुकोबारायचं म्हणणं पाहू. तुकोबाराय म्हणतात, गाढवाचं पिल्लू जन्माला आल्या आल्या इतकं सुंदर दिसतंय, इतकं सुंदर दिसतंय, टुनुक 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 उड्या मारतंय, वाटतंय घरी घेऊन यावं त्याला. कशाला? पाळायला. कुणाला? अशोक महाराज? त्या गाढवाच्या पिल्ल्याला. पण मला वाटतंय ह्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढलं की नाही, मला वाटतंय तसं तसं त्या गाढवाच्या पिल्ल्याचं सौंदर्य काय होतंय, नाश पावणार, नष्ट होतंय ते सौंदर्य. हे आता मला वाटतंय जोपर्यंत आपण बरं दिसतो तोपर्यंतच लोक प्रेम करतात ना. जोवरी चळना जोवरी म्हणते माझा, जोवरी चळना जोवरी म्हणते माझा, माझी ठाणे तिला देह सुखाचे आता, माझी तिला
वारकरी तडका म्हणतात अशोक बाबा विठाला खरं सांगायचं म्हणलं तर बाबा माफी मागून बोलतो, आता असलं राहिलंच नाही विठाला. आता सध्याचं जे आई माझी मायेचा सागर हे की नाही याच्यावर सध्या भर आहे लोकांचा. पण खरं सांगतोय हे भजन वारकरी बुडत चाललाय आता विठाला. बाबांच्या काळामध्ये अशी माणसं होती ना कमर बांधून टाळकरी उड्या मारायच्या. आता पावल्याच कशाला म्हणतात हेच ध्यानात नाही विठाला विठाला. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची काजा इंद्रिय मावळली आला बागोला आजा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. कुठपर्यंत किंमत आहे मला वाटतंय जोपर्यंत माणसाचा चलतीचा काळ आहे ना तोपर्यंतच माणसाला किंमत आहे. हा जेव्हा त्याचे हातपाय गळून जातील ना त्यावेळेस घरातली माणसं सुद्धा त्याचा तिरस्कार करतात. मला वाटतं इतकं प्रेम करणारी बायको जी म्हणते मी ते आल्याशिवाय घास सुद्धा खात नाही मला वाटतं ती सुद्धा शेवटच्या काळात म्हणते बाईल म्हणे खर माझा नाही हात पाय हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागे लाळानी शेंबूड श्वाना परी गती झाली अवघे करती हाडहाड. एकदा का आपलं हे गलित गात्र झालं का एकदा शरीरानं आपली साथ सोडली ना तुम्हाला म्हटलं बायको सुद्धा कदरून जाते. आता म्हटले म्हणजे नाशियले घर थुंकोनिया जिनं आयुष्यभर प्रेम केलं ती सुद्धा आपल्याला सोडते. शेजारी पाजारी सुद्धा कदरून जातात. शेजारीनं म्हणे मरे ना कामेला कंटाळा निला शेजारी पाजारी सुद्धा कदरून जातात. कधी ज्या माणसाचा धाक दरारा सुरुवातीच्या काळामध्ये डोळ्याच्या रोकामधलं गाव पण मला वाटतं याचा शेवटचा हळूहळू हळूहळू मला वाटतं नष्ट झालेला जो काळ आहे ना त्या काळामध्ये कुणी मानत नाही. म्हणजे सुरुवातीला हे बरं वाटतंय पण याचा शेवट फार कठीण आहे. हा तसं हे सौंदर्य आता जरी बरं वाटत असेल पण याचा हळूहळू 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 ऱ्हास होणार आहे. मग तुम्ही म्हणाल या सौंदर्याबद्दल तुम्ही म्हणताय ऱ्हास होणार आहे भगवंताचं सौंदर्य इतकं सुंदर आहे मग त्याचं सौंदर्य इतकं सुंदर आहे नेमकं काय होतंय त्याच्याकडे पाहिल्यावर आणि तुम्ही त्याच्या सौंदर्याचं एवढं वर्णन करायला लागलात मग त्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर काय होतंय तर त्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर काय होतंय असं जर प्रश्न विचारला ना तर त्याचं उत्तर असं भगवंताच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर माणसाच्या जीवनातला शोक मोह आणि दुःख पाहताना से त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना त्याच्या मुखाकडे जर पाहिलं ना अनंत जन्मी अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा त्याच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर अनंत जन्माचं कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर इतका आपल्या जीवनामध्ये फायदा आहे. मागील परिहार पुढे नाही सीना झाली दर्शन
तरी माणसाचा सीन हलका होतोय, माणसाचा मूड फ्रेश होतोय. फ्रेश कोणाला पाहिल्यावर? देवाला. आता तुम्ही पंढरपूरची वारी करताय, वारीला गेल्यावर वारकरी एखाद्या वारकऱ्याचं जर दर्शन झालेलं आहे ना, त्या दर्शन झालेल्या वारकऱ्याचा चेहरा पहा, आणि ज्या वारकऱ्याचं दर्शनच झालं नाही त्या वारकऱ्याचा चेहरा पहा. ज्या वारकऱ्याचं दर्शन झालं त्याचा चेहरा असा प्रफुल्लित असतो, उमललेल्या फुलासारखा. पण ज्या वारकऱ्याचं दर्शन नाही ना झालं, मला वाटतं त्याच्या जर चेहऱ्याकडे जर पाहिलं ना, फुटली गोवरी, काय म्हणलं महिनाभर झालंय म्हणलं वारीत चाललोय पण दर्शन नाही राव. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर माणसाच्या जीवनामधलं जे समाधान आहे, जे सुख आहे, ते दुसरीकडे कुठंच नाही. विठाला सुंदर तो भगवान परमात्मा. तुम्ही म्हणाल मग किती सुंदर आहे, मगापासून लावलंय सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे, नेमका किती सुंदर आहे? राजस सुकुमार मदना, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिका लोपालिया, कस्तुरी मळवट चंदनाची बोटी. किती सुंदर आहे. किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न तिळपाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण विजेतेची शोभा, कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तेने मज लाविला वेदू. इतका सुंदर आहे बघा. ज्ञानोबराय म्हणतात तेने मज लाविला वेदू. हे जे वाक्य आहे ना, मला वाटतं फक्त ज्ञानोबरायनच म्हणावं, आपण नाही म्हणावं तेने मज लावेल, आपण येणे मज लावी येला वेदू. आपण याच रंगामध्ये रंगून गेलो आहे की नाही. म्हणजे तो जर रंग आहे ना, त्याच्याकडे पाहिल्यानंतर माणसाच्या अंतःकरणाची स्थिती काय होती सांगू का तुम्हाला? निरखिता नयने, निरखिता नयने, वृंदावनी देखिला, मनी वेदू तयासा, मनी वेदू तयासा, पंढरी राजा, मनी वेदू तयासा, पंढरी राजा, मनी वेदू तयासा, पंढरी राजा, पंढरी राजा, पंढरी राजा, पंढरी राजा, मनी त्याला पाहिल्यानंतर ही अवस्था. मनी वेदू तयाचा, पंढरी रायाचा. मनाला वेद लावणार त्याचं सौंदर्य. मग तुम्ही म्हणाल वेद लावणार, मग ते आपल्याला दिसलं, हे कशावरून ओळखायचं? मग ते दिसल्या बघा, मला वाटतं भगवंताला पाहण्याच्या सुद्धा काही खानाखुणा आहे. देव आपल्याला दिसला ना, त्याच्या काही लक्षण आहे. जसं एखादा दगड विहिरीमध्ये जर आपण टाकला तर तो तळाला पोहोचला, एक कशावरून लक्षात येते? वर काय येते? बुरबुडे येतात, बुरबुडे. म्हणजे वरी पाण्यावर बुरबुडे आले शुभम महाराज की दगड पोहोचला, असं वेगळं सांगायची काय आवश्यकता अजिबात नाही. तसं जसं दगड पोहोचला हे बुरबुडे आले त्याचे लक्षण आहेत, तसं देव पाहिला याचे काय लक्षण आहेत? मला वाटतं याचे सुद्धा काही लक्षण आहे, याच्या काही खानाखुणा असतील ना, तर देव पाहिल्याच्या खानाखुणा सांगतो तुम्हाला. ऐका, देवाला पाहिलं ना अंतःकरण भरून येते, अंगावर शहारे उभा राहतात, डोळ्यातून घळघळ घळघळ पाणी येतंय, कंठ दाटून येतोय. हे देवाला पाहिल्याचे काय आहेत?
लक्षण आहेत. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. देवाला पाहिल्याचं अजून लक्षण आहे, डोळे सुखावतात. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. म्हणजे डोळ्याला भगवान परमात्म्याला पाहिलं की त्याचे हे दिसण्याचे हे लक्षण आहेत. बघा अजून काय लक्षण आहेत, तर अजून एक लक्षण सांगतो माता माऊली तुमच्या करता, ऐका. देवाला पाहिल्याच्या खाना कोण आहेत. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पण काय झालं, तर ते नैवेद्य ते नैवेद्य ते नैवेद्य म्हण. किती वेळेस जीवी जडोनी. त्याला पाहिल्याबरोबर मनाचा ठाव घेणार त्याचं सौंदर्य. मला वाटतं त्याला पाहिल्यावर माणसाची अवस्था अशी होती, अनुहत ध्वनीनाद. तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद, छंदे छंदे डुल्लत सो. मग अनुहत म्हणजे काय बघा. आता नादाचे दोन प्रकार, एक आहे अनुहत नाद आणि दुसरा आहे नहात नाद. मग नहात नाद कशाला म्हणायचं आणि अनुहत नाद कशाला म्हणायचं ना. आता तुम्ही संगीत विशारद मंडळी हे का नाही, मला वाटतं ते दुसऱ्या तिसऱ्या परीक्षेला ह्या व्याख्यात बाबा संगीताच्या नाद कशाला म्हणायचं. नाद यागळा नादिक यागळा बरं का. तुम्ही म्हणता ना आता ते नादात बी लय दोन प्रकार आहेत, एक नाद आणि दुसरा नादिक. लोक नाहीत का ते गडी लय नादिक आहे म्हणजे ते वेगळं आणि हे नाद वेगळा. हा म्हणजे हे नादाचे दोन प्रकार, एक आहे अनुहत नाद आणि दुसरा आहे नहात नाद. अनुहत नाद कशाला म्हणतात, आघात करून झालेल्या नादाला अनुहत नाद असं म्हणतात आणि आघाता वाचून झालेल्या नादाला अनुहत नाद असं म्हणतात. थाप टाकली आवाज आला, कोणता नाद. नाद नाद. आणि थापही टाकली नाही ना आवाज आला. तुम्ही म्हणता पक्वाजावर थाप नाही टाकल्यावर आवाज काय तुझ्या कानाला कसा ऐकायला येईल असं मला म्हणायचं होतं, आहे का नाही. कसा येतो बघा. तीन पक्वाज असे एका स्वरात लावायचे. पांढरी चारला लावले ना, कडीच्या दोन पक्वाजावर थाप टाकायची बरं का दत्ताभाऊ. कडीच्या दोन पक्वाजावर थाप टाकली की मधल्या पक्वाजाचा ऑटोमॅटिक आवाज निघतो. हा याला कोणता नाद म्हणायचं, अनुहत नाद. पण हा नाद निघण्याकरता मला वाटतं ते कडीच्या पक्वाजावर थाप टाकल्यावर मधला पक्वाज ऑटोमॅटिक जे वाजतोय की नाही, फक्त त्या मधल्या पक्वाजाची शाई चांगली भरलेली असावी लागते. बघा तुमच्या लक्षात आलं, शाई चांगली भरलेली असावी लागते. म्हणजे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि मग येवोनी गोपाळ राहे ते विठाला. अशी अवस्था झाल्याच्या नंतर मग अनुहत ध्वनीनाद. म्हणजे त्या अवस्थेला गेल्याच्या नंतरच जे तो आनंद आहे ते कुछ औरच आनंद आहे. म्हणजे त्या नाही आनंदाशी जोडा. म्हणजे हे जगत मग जगत न दिसता हे जगत सर्व त्याला कसं ब्रह्मरूप दिसत आहे का नाही. हा जननो हे अवघा जनार्दन अशी ज्याची अवस्था होती. पण कधी होती,
त्याला पाहिल्याच्या नंतर तो दिसला ना मग माणसाची जी अवस्था आहे, मग तुम्ही म्हणाल इतका दिसायला सुंदर आहे, मग नेमका मगापासून लावलंय सुंदर आहे सुंदर आहे, नेमकं आहे तरी किती सुंदर. तुझी निढळे निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 कुश बोलकारे. पहिल्या चरणामध्ये त्याच्या सुंदरपणाचं वर्णन करतात. किती सुंदर आहे तर महाराज म्हणतात तुझी निढळे कोटी, गणिती भाषा वापर. चंद्र कळतो ना, चंद्र एक चंद्र जर उदयमान झाला तर त्याचा एवढा प्रकाश पडतो. थोडा इको कमी करा. इथं एवढा प्रकाश मला वाटतं सुई जरी पडली तरी दिसते. किती चंद्र उदयमान झालेत? एक. पण ज्ञानोबा म्हणतात असे कोटी चंद्र उदयमान झाल्यावर त्याचं जे तेज आहे का नाही ते माझ्या भगवान परमात्म्याचं तेज आहे. सूर्य कोटी समप्रभ, कोटी सूर्याच्या समान, कोटी चंद्राच्या समान असणारं जे ते तेज आहे एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे. तुझी येणी ढळे कोटी चंद्र प्रकाश. पुढं उत्तरार्ध फार छान आहे. कमल नयन हास्य वदन हसे. त्याच्या डोळ्याकडे जर पाहिलं तर कमळासारखे डोळे, आणि त्याच्या मुखाकडे जर पाहिलं तर सतत हसत मुख आहे. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमा कंधरम काजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलम चिंतया. त्याच्या मुखाकडे जर पाहिलं तर सतत हसत मुख आहे. सदय धवल हासम, सतत हसत असणार. आपल्या चेहऱ्याकडे बघितलं तर क्यों काजी रोते तो बोले सुरतच वैसे, असा कार्यक्रम आहे. पण त्याच्या जर चेहऱ्याकडे पाहिलं तर सतत हसत मुख आहे. नुसतं तो दिसायला सुंदर नाही तर त्याचा स्वभाव सुद्धा तितका सुंदर आहे. किती सुंदर आहे अशोक महाराज स्वभाव.
हालका रे कृष्ण डोल दिसायला सुंदर नाही तर त्याचा स्वभाव सुद्धा तितका सुंदर आहे. कसा आहे? हालका रे कृष्ण डोलका रे घडिये 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 गुज बोलका रे, इतका सुंदर आहे. स्वतः स्वभावाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना तर मला वाटतं त्याचा थोडा इकू द्या म्हणते. त्याचा स्वभाव इतका सुंदर आहे. त्याचा स्वभाव म्हणजे बहु आहे करुणावंत आणि अनंत हे नामजा. त्याची वैर भावानं जरी भक्ती केली तरी उद्धारच आहे आणि प्रेम भावानं जरी भक्ती केली तरी उद्धारच आहे. इतका त्याचा स्वभाव सुंदर आहे. मला वाटतं आपल्या आईबापापेक्षा सुद्धा त्याचा स्वभाव सुंदर आहे. आपले आईबाप आपल्याला सांभाळतात पण मला वाटतं ते कशाच्या आशेनं सांभाळतात की माया बाबा माये बापे सांभाळी ती लोभा कारणे पाळी ती पण तैसा नो हे देवा त्याचा कृपाळू स्वभाव, त्याचा कृपाळू स्वभाव, त्याचा कृपाळू स्वभाव. देवाचा स्वभाव कसा माहिती का? कृपाळू स्वभाव आहे. हा, इतका मृदू इतका कोमल हृदयाचा तो आहे. मला वाटतं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःख जरी झालं ना तर तुम्ही तुमचं दुःख लोकांसमोर मांडत बसू नका. तुम्ही देवाला तुमचं दुःख सांगा. देवाचा दुःख आणि देव निवारील भूक जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. तुमचं जर दुःख त्याला सांगितलं ना तर मला वाटतं ते जरा फायद्याचं ठरल. आणि तुमचं दुःख जर तुम्ही जगापुढं मांडत बसले ना तर या जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक तुमच्या झालेल्या दुःखावर मीठ चोळायला असतात. असतात की नाही? 80% लोक आपल्याला बरं झालं म्हणतात, त्याला अजून थोडासा जरा झटका त्याला पाहिजेच होता आहे का नाही, अशी म्हणणारी लोक आहेत 80%. किती टक्के शिल्लक राहिलेत? बोला बोला बोला. 20%. बरोबर ना? तुम्ही जरा बोलत चाला. का नाराज आहेत काही? शेतकरी आहेत ना सगळे? का लागलात नोकऱ्याला? नोकऱ्यासाठी तर सगळं वाटोळं चाललंय आहे का नाही? सगळा धिंगाणा चालू. मला वाटतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडतं बघा, पेरणीच्या दिवसात. त्याला काय म्हणतात?
पावसा, बरोबर आहे ना? तो शेतकऱ्याला संदेश देत असतो, पेरते व्हा. काय म्हणतो ते अशोक बाबा? पेरते व्हा. तसं तुम्ही फक्त 20 मिनिटं जरा बोलते व्हा, म्हणजे मला बी कळलं तुम्ही काय काय सांगतोय मी, हे का नाही? तुम्ही जरा बोललं म्हणजे संवाद होतो ना थोडा. विठाला या जगातल्या 100% लोकांपैकी 80% आपल्या झालेल्या दुःखावर हसणारी लोक असतात. शिल्लक किती टक्के राहिलेत? 20%. त्याच्यातले 10% असे असतात अशोक महाराज. त्या 10% समाजासमोर जर तुम्ही गेले आणि त्यांना म्हणले ना आम्हाला अशी अशी अडचण आहे, एक 10,000 रुपये तुम्ही द्या, तर ती मंडळी खिशात हात घालती, पण बाहेर काढला तर मोकळाच नाही. कारण देण्याची इच्छा आहे पण देण्याची दानत नाही. आता किती टक्के शिल्लक राहिले? 10%. एवढंच घरी घेऊन जा बरं. 10%. त्याच्यातले 5% असे असतात, त्या 5% समाजासमोर तुम्ही गेले आणि म्हणले ना 10,000ची अडचण आहे रामभाऊ, तुम्ही आम्हाला 10,000 रुपये द्या. ते सुरुवात कुठून करतं माहिती का? काय मूर्ख माणूस आहे बेटा. फक्त तू 15 मिनिटं मला अगोदर फोन लावला असता ना, झोपले तर नाही तुम्ही, तुला 10 काय किती दिले असते? 20 दे. अर्ध्याचे नाही म्हणून सांग ना, उगा कशाला आशाला लावायला. म्हणजे 5% गेले बघा. आता किती टक्के शिल्लक राहिलेत? 5. त्याच्यातले 2.5 सांगू का? त्याच्यातले 2.5 बी अशा असते, त्याला जर मागायला गेलं ते म्हणतो तू होय पुढं, मी आलोच. मला वाटतं आलोच नाही, पुन्हा नाही येणे जा, पुन्हा येणंही नाही आणि जाणंही नाही. मला वाटतं हे ही ज्ञान ताशीच का नाही. आता किती टक्के शिल्लक राहिलेत? 2.5%. तुम्हाला सांगू का, या जगातल्या 100% लोकांपैकी फक्त 2.5% लोक आपलेत, आणि त्या 2.5% लोकांमध्ये बसतोय एक आहेत संत आणि दुसरे येतं बोला बोला देव. हा, हेच फक्त आपला जवळचा जर सोयरा कोण असेल, तुकोबारा म्हणतात देव सोयरा, देव सोयरा आणि देव सोयरा दिनाचा. याच्या समोर तुमचं दुःख मांडा. ज्ञानोबाराय म्हणतात असा जवळचा सोयरा बघा आणि त्याला बोला. मग जवळचा सोयरा कोण आहे? देवच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे, तेथ निवेदिता संकोच काही. प्राणाचा सोयरा बघा त्याला तुमचं दुःख मांडा. मग प्राणाचा सोयरा जर कोण असेल तर तो देव आहे. मग तो देव काय करेल तर देव निवारील भूक. एवढा चांगला स्वभाव आहे. नुसता स्वभावच चांगला नाही तर त्याचं सामर्थ्य जर पाहायचं म्हटलं ना, तर किती सामर्थ्य आहे त्याचं. उभा राहून कैसा हलवितो बाहू आणि बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नाहो. त्याच्याकडे जर पाहिलं ना तर मला वाटतंय एवढं सामर्थ्य त्याचं सामर्थ्यशील आहे. इतकं सामर्थ्य, त्याच्या सामर्थ्याबद्दल बघा या शेवटच्या चरणामध्ये सामर्थ्य दाखवत असताना शब्द आलाय बाहू. म्हणजे बाहू या शब्दामध्ये त्याचं काय दाखवलंय? सामर्थ्य. मागून म्हणू ना बाहुबली, तुमच्या भाषेत आहे का नाही? हे बाहुबली म्हणजे बाहू या शब्दामध्ये त्याचं सामर्थ्य दाखवलंय. त्याच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं ना तर त्याचं सामर्थ्य या विश्वामध्ये एवढं आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो,
तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? बोला बोला. तुम्ही झोपले तर नाही ना? तुम्ही बसलात का तुम्हाला बसिलय? बसविलय. बाबा कसं केलंय? बसविलय ना? नाही बसलात का बसविलय? बसविलय. सगळ्याचं म्हणणं काय आहे? परत बदलायचं नाही बरं का. तुम्ही म्हणता बुवा हे असं कसं, या वॉटरला तो काय, या वॉटर आणायचं आहे का नाही? तुम्हाला काय केलंय? बसलात का बस हे नाही कळालं. त्याचे गुलाबजामू कळतात का? गुलाबजाम हे खाणी आहेत का पाहणी आहेत? हा हे कसं कळलं? खाणी आहेत. पटकून कळलं आहे का? तसं तुम्हाला बसविलंय का तुम्ही बसलात? बोला बोला बोला. हा आता शिक तुम्ही ठेप्याला आले आहे की नाही? तुम्ही काय झालात? बसलात. तुम्हाला बसविलं नाही. बसवावं कधी लागतंय? गावकरी कधी बसवावं लागतंय? बोला ना बोला ना. देव म्हणतो मी तुमच्यातून निघून गेलो ना, तुम्हाला बसता नाही येत. काय करावं लागतंय? बसवावं लागतंय. एकदा का नाही तुम्ही जर नाही बसते झाले तर खुट्या ठोकून बसते दोन्हीकडून. म्हणजे असं हालू देत नाहीत त्याला. त्याला काय करतात? बसवितेत. म्हणजे या विश्वामध्ये देव म्हणतो कुणाची सत्ता आहे? तुका म्हणे येथे जयाची सत्ता, 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 तुका म्हणे येथे जयाची सत्ता. सत्ता असेल तर तुका म्हणे येथे जयाची सत्ता, कातया अनंता. चाले हे शरीर. त्यांच्या माईकचा थोडा आवाज द्या ना. कोणाची असत्य कोण बोलावितो, हरवीन देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन. चुकू नका हे का नाही? या विश्वामध्ये जर कोणाची सत्ता, आता तुम्हाला मागा म्हणलं ना तुम्ही बसलात का बसवलं, त्याचं हे उत्तर आहे बघा हे का नाही? चाले हे शरीर. इथं सत्ता जर कोणाची असेल तर ती माझ्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. बघा मुंबईचा जो अरबी समुद्र आहे ना, देव म्हणतो तो का इकडे येत नाही वसंतगडावर? त्याचं कारण कोणाची सत्ता आहे? माझी सत्ता आहे. हा ते मेरू पर्वत आहे ना, तो त्याची जागा का सोडत नाही? तर कुणाची सत्ता आहे? पृथ्वी बैसका नसंडावी, समुद्री रेखा ओलंदावी, पृथ्वी भूते वहावी, आज्ञा माझी तो समुद्र वेदासी बोलने, सूर्यासी चालणे, तुझी आवड
जगामध्ये जर कोणाची सत्ता असेल तर ती माझ्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता आणि राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तुम्ही बाकीच्या सारखं त्याला समजू नका. तुका म्हणे नोहे आणि का सारिका, म्हणजे तोची माझा सखा पांडुरंग विठला. या विश्वामध्ये जर सत्ता कुणाची असेल तर ज्ञानोबा म्हणतात त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. म्हणून तुम्ही बाकी इतरत्र काही पाहण्यापेक्षा, हे नश्वर पाहण्यापेक्षा तुम्ही याच्याकडे जर लक्ष दिलं ना थोडं, तर मला वाटतं जीवनाचा काय होईल, उद्धार होईल, उद्धार. म्हणून बघा आपल्याला देवानं हे करण्याकरता पाहण्या काय काय कमी केलं आपल्याला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू दोडसी नारायण. नासे जीवापण भवरोग इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान. त्याला पाहण्याकरता मला वाटतं स्पेशल एक इंद्रिय दिले आपल्याला. त्या इंद्रियाचं नाव काय, डोळा. डोळा ते डोळा आहे ना बघा, तो दिलायच त्याच्याकरता. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. पण आपण त्याला न पाहता जे पाहू नये ते पाहतय. हा चोपदार आहे का नाही, जे पाहायचंय ते पाहतच नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला हे जे डोळे दिलेत ना, काय बघायला दिले बोला बरं. तुम्ही पडा थोडा आता, डोंगडी आणून देऊ का. तुमचं असं झालंय, तुम्हाला काही बी सांगितलं की तुम्ही म्हणतात खरंय महाराज. याला काही सांगितलं मन नुसते मान हलतात. वा वा वा, त्या महाराजाला वाटतं काय श्रोतेत बुवा, एकदम अगदी सर्व अंगाचे कान करून ऐकतात खरंय महाराज. एक महाराजाची कथा अशी रंगात आली, आणि रंगात आल्यावर कथा ते महाराज म्हणू लागले काय श्रोतेत सर्व अंगाचे कान करून ऐकतात, यांची आपण परीक्षा घेतली पाहिजे. कोणाची, श्रोत्यांची. आणि महाराजांनी एक बनावट गोष्ट तयार केली. बनावट गोष्ट अशी होती, महाराज म्हणले भाविक जन हो. भाविक जन म्हणले बोला महाराज. आणि महाराजांनी गोष्ट सांगायला सुरू केली. महाराज म्हणले एकदा एवढा सोसाट्याचा वारा सुटला, इतका सोसाट्याचा वारा सुटला, झाडाची झाडं उपटले. लोक म्हणले खरंय महाराज. तुम्ही खरंय महाराज तरी म्हणे जा बरं. लोक काय म्हणले खरंय महाराज. महाराज म्हणले बनावट गोष्ट तयार केली तरी हे खरंच महाराज म्हणाले. महाराजांनी गोष्ट पुढे चालू ठेवली. महाराज म्हणले जसे झाडाची झाडं उपटले तसे डोंगराची डोंगर उपटले. लोक म्हणले खरंय महाराज. हा मग खरंय महाराज म्हणल्यावर महाराज म्हणले यांना किती सांगतो तरी लक्षात आहे ना बा, माझं आतापर्यंत सांगितलेलं माझं व्यर्थच गेलं. पण महाराजांनी परत माईक बंद करून लागलं. पुढं गोष्ट चालू ठेवली. महाराज म्हणले जसे झाडाची झाडं उपटले, डोंगराची डोंगर उपटले, तसा त्याचा मोठा पर्वत तयार झाला. लोक म्हणले खरे महाराज. महाराज म्हणले जसा पर्वत तयार झाला तसं त्या पर्वताला एक आग्या मोहोळ बसलं. लोक काय म्हणले खरे महाराज. आता महाराजाला बी टेन्शन आलं. महाराज म्हणले भाविक जन हो, जसं आग्या मोहोळ त्याला बसलं तसं त्या आग्या मोहोळ उठलं आणि सगळ्या माश्या गुराळावर गेल्या. कशाच्या, साखरेच्या. म्हणा खरंय महाराज. आणि त्या सगळ्या माश्या गुराळावर गेल्या आणि एका एका माशीनं 1-1 किलो गुळाची ढेप उचलली. लोक काय म्हणले आता 1-1 किलो गुळाची ढेप माशीला उचलत असते का बोला ना. तरी सुद्धा लोक काय म्हणले खरे म्हणा. आता महाराजाचं टेम्परेचर वाढलं. महाराज म्हणले आता माझी सटकली. हा टेन्शन आलं महाराजाला. मग महाराज म्हणले भाविक जन हो, 2 तास झालं मी बेंबीच्या देठापासून आरडून कथा सांगतोय. हा माझा शुद्ध मूर्खपणा आहे. आता तुम्हाला पटलाय का नाही. तसं काय म्हणू नका म्हणजे बरं आहे विठाला. याला 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 तसं फक्त आता म्हणू नका म्हणजे बरं आहे. कुठवर आलत आपलं म्हणा खरंय महाराज आहे का नाही. कुठवर आलत, हा खरंय महाराज आहे का नाही.
हे काय आपल्याला भगवान परमात्म्यानं त्याच्या सत्तेच्या अधीन आपल्याला काय काहीच कमी पडू दिलं नाही ना. आणि मला वाटतं स्पेशल त्याला पाहण्याकरता एक इंद्रिय दिलंय, त्याचं नाव काय आहे? हे डोळा. मला वाटतं डोळा जे इंद्रिय आहे ना ते एवढं खतरनाक आहे. मला वाटतं या डोळ्यानं शुभम महाराज चांगल्याची वाट लावली बघा. कोणी? डोळ्याने चांगल्याची. तुम्ही म्हणाल चांगल्याची म्हणजे कोणाची? ऐका, लय श्रीमंत माणूस आहे आणि बलाढ्य बी माणूस आहे रामायणातला. त्या माणसाचं नाव आहे रावण. काय नाव आहे त्याचं? रावण. एवढा श्रीमंत की मला वाटतं त्याच्या श्रीमंतीची नोंद आपल्या गाथ्यानं घेतली. लंके माझी घरे किती ती ऐका आणि सांग तसे संख्या. मग ते कोटी घरे, ते तांब्याचे किती, काश्याचे किती, मग ते चिरबंदीन विटबंदीन, हे तुम्ही सगळं बघून घ्या. कॅल्क्युलेटर बंद पडतं त्याच्या प्रॉपर्टीचा जर हिशोब काढायचं म्हणलं तर. एवढा श्रीमंत माणूस, पण एवढा श्रीमंत माणूस पण इतका राज झाला शुभम महाराज त्याचं नाव सुद्धा कोणी ठेवीत नाही. आहे का तुमच्या एखादा रावण नावाचा माणूस? असला तर करा त्याचा सत्कार, आहे का? रावण नाव सुद्धा ठेविनात रावण. का बरं? मला वाटतं बरं रावण काही एवढा वाईट पण नव्हता तसं पाहायला विचार केला तर. त्याचा एवढा विद्वान होता. राक्षस कुळीचा रावण, तो शुद्ध जातीचा ब्राह्मण, नित्य करी वेद पठण आणि ब्रह्मयाचा बरं चांगल्या त्याच्या सोयीर पण बी म्हणजे काय असं सकातात्या भिकातात्या नव्हते. ब्रह्मदेवासोबत त्याचं म्हणजे नातू होतं. एवढा श्रीमंत असणारा आणि एवढा बलाढ्य आणि एवढा विद्वान. मला वाटतं जे त्यानं ते स्तोत्र लिहिलंय का नाही, कोणतं? शिवतांडव स्तोत्र. मला वाटतं ते संत घेऊन सुद्धा मानता येत नाही, इतकं अवघड आहे. त्या राजा रावणानं लिहिलेलं. म्हणजे एवढा मोठा माणूस पण त्याचा ऱ्हास होण्याचं पाठीमागचं कारण जर काय असेल तर काय कारण आहे? बोला. फक्त एवढे डोळे बघा, डोळे. रावणाचा इतका राज झाला की मला वाटतं रावणाला दिवा लावायला सुद्धा माणूस राहिला नाही. त्याचं काय कारण आहे? ते कारण आहे का? एवढी सुंदर त्याची पत्नी असताना, काय नाव तिचं? मंडोदरी. मला वाटतं त्याची जी नजर आहे ती कुणावर पडली? सीतेवर पडली. आणि मला वाटतं त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात, त्याची रांडा पोरे रावणाचे घर बुडविले सारे आणि त्याची रांडा पोरे मारिएली. दिवा लावायला सुद्धा त्याला माणूस राहिला नाही. याला कारण जर काय असेल तर काय? डोळा. म्हणून तर त्या प्रल्हाद शिंदेनं लिहिलंय ना, उडतो डोळा बाई ढावा. मला वाटतंय हे डोळा जे आहे ना इतका खराब आहे. या डोळ्यानं चांगल्या हे कशामुळे तुम्हाला सांगितलं माहिती ना? याचा आपल्या जीवनावर बी काही परिणाम व्हावा. या डोळ्यानं किती जणांचं वाटोळ झालंय. मग रावणासारख्याची जर अशी अवस्था झाली तर सकातात्या आणि भिकातात्या तुम्ही काय घेऊन बसले, आहे का नाही? म्हणजे मग आता एवढं सांगून बी तुम्हाला जर कळतच नसेल तर तुम्ही कानातून येऊन सांगितलं मला ते म्हणावं लागेल आता, आहे का नाही? म्हणजे इतकं सांगून बी जर तुमच्यावर परिणाम होत नसेल तर तुम्ही कानात आता मला काय सांगितलं? हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही आता शिक तुमचं कमी झालं. हे जर नाही ऐकाल
तरी दुसरा येईल आणि सर ते शेवटी बा काळ बांधून नेईल. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ती बाकीचं काही पाहण्यापेक्षा तुम्ही हे पहा. तुझी येणी ढळी कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे यथामती यथावकाश. धावत्या वेगामध्ये या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. ज्याला जसे भगवान परमात्मा बुद्धी देईल तसे या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करल. पूजनीय वंदनीय आदरणीय गुरुवर्य बाबांच्या समोर कीर्तन करण्याचा हा सुयोग आहे. एवढी मोठाली माणसं समोर म्हणल्यावर कीर्तन म्हणजे पण तुकोबाराय म्हणतात जरी मोठाली माणसं आपल्या समोर बसलेली असली तरी बोलायचं नाही असं नाही. बोलायचं पण कसं बोलायचं. संतापासी बहु असावी मर्यादा आणि जास्त शहाणपणानं बोललं तर फलकटाचा धंदा पुरफोडी हे का नाही असं आहे. म्हणून पूजनीय महाराजांच्या समोर हा कीर्तन करण्याचा सुयोग. जास्त जर आपण गावरान भाषेत बोलू का लय चाटळपणाने बोलल्यावर बिले परेशानी होत असते माणसाची हे का नाही. एक शिष्य गुरुजीला म्हटला गुरुजी तुमच्यासोबत मला युद्ध करायचं म्हणलं. गुरुजी म्हणले तू काय बावळट आहेस तुला अक्कल आहे का म्हणले तू बोलतो कुणाला. म्हणला हारलं म्हणून सांगा ना मग. तुमच्या लक्षात येत आहे ना काय म्हणलं ते. हारलं म्हणून सांगा ना मग कोणाला. गुरुलाच म्हणलं ते. आता सध्याची परिस्थिती तशीच आहे बघा आता. बरं त्याचं कारणही तसंच आहे. दोघाच्या बी अंतकरणात लोभच आहे. याच्या अंतकरणात विद्या कमवायचा लोभ आणि गुरुच्या अंतकरणात पैसा कमवायचा लोभ. म्हणजे तुमच्या मनात हे काय मी मनाने थोडंच सांगतोय. पहिल्या पहाऱ्यात या पहिल्या धनमान आणि शिष्य लोभी अति दीन दोघाची लटपट लागली पूर्ण. कोणी कोणाशी आवरेना. आत्ताचे गुरु शिष्य असे आहेत का नाही. पण तसं ते गुरुजीला म्हटला गुरुजी मग हारलं म्हणून सांगा म्हणला. गुरुजी म्हणले तू लयच माझी घ्यायला लागलास ई म्हणले. कुठं असं पटांगणात असं पटांगणात बोलून घेतलं. जुन्या काळातलं जे युद्ध कशाने असायचं ते तलवारीनं मग ते 5 फुटाची तलवार अशी आणि 5 फुटाच्या तलवारीला ठेवायला काय असतंय ते मॅन 2.5 फुटाचं असतंय आहे की नाही. म्हणा खरंय महाराज. ते 5 फुटाच्या तलवारीला 5 फुटाचा तो मॅन. आणि गुरुजीनं काय केलं त्या 5 फुटाच्या मॅन मध्ये 1.5 फुटाचा चाकू ठेवला आणि असे समोरासमोर आले. आणि आता मला सांगा 5 फुटाची तलवार काढायला कमीत कमी 2 सेकंद 3 सेकंद 4 सेकंद लागतील का नाही. त्या शिष्यानं ती तलवार काढूच तर गुरुजीनं पटकून चाकू काढला नरड्याला लावला. कुणाच्या शिष्याच्या. भडकलं ना ते कोण शिष्य. साफ चुकीचं आहे म्हणला. चिटिंग केली माझ्यासोबत म्हणला तुम्ही. 12 वर्ष झालं म्हणलं मी तुमच्या सोबत तुमच्याकडून विद्या कमवतोय. तुम्ही मला ही विद्या का शिकवली नाही. तुम्ही जागेत ना. गुरुजी म्हणले थोबाड तोंडे नालाय का. तुला नाही शिकलं तेच बरं झालं. मी तरी नुसता काढून तुझ्या नरड्याला लावलाय. तो माझं बोला ना कामच करून टाकला असता का नाही. म्हणून मोठ्या माणसासोबत जरा आदरानं राहत जावं. म्हणून पूजनीय आदरणीय वंदनीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं बाबाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर हे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून मला वाटतंय अशा घराण्यात ज्यांचं वावर झालाय तो घराणा म्हणजे परमपूजनीय साखरे महाराजांचा घराणा. हा आणि साखरे महाराजांच्या घराण्यामध्ये म्हणजे तिथं तू तव ज्ञानाचीच मूर्ती अशा प्रकारचा तो घराणा आहे. आणि या घराण्यामध्ये पूजनीय महाराजांचं अध्ययन झालं. म्हणून पूजनीय महाराजांच्या समोर बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर खूप अशा प्रकारचं त्यांच्या समोर आमच्यासारख्यानं काय आज तुम्हाला वाटलं असं नाही कीर्तन असं कसं आहे का नाही, पण अशा लोकांसमोर लय आई माझी न बाप माझान करीत बसलं तर त्याच्यामध्ये काही अर्थ नसतो आहे का नाही. ती तिकडं आणि हे जे कीर्तन आहे हे गडाचं कीर्तन आहे. गडावर इथं आलेला जो समाज आहे तो वेगळ्या दिशेला जाऊ नये म्हणून हा खर्च आहे. पैसे जास्त झाले तुमच्याकडे म्हणून नाही, तर या गडावर येणारा जो प्रत्येक जो भक्त आहे, प्रत्येक जो भाविक आहे, मला वाटतं त्या भाविकाच्या अंतकरणामध्ये परिवर्तन व्हावं याकरता ठेवलेला हा सप्ताह आहे. आपल्याकडे पैसे जास्त झाले म्हणून नाही ठेवला. म्हणून प्रत्येकानं इथं आल्याच्या नंतर काय घेऊन जायचं, तर मला वाटतं इथं आल्याच्या नंतर तुम्ही ज्ञानच घेऊन जायचं. अशी ज्ञानमूर्ती आदरणीय पूजनीय गुरुवर्य वसंत बाबा यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करायची. आणि त्याच तोला मोलाचं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय शुभम महाराज, तेही 12ही महिने गडाची सेवा करतायत. खऱ्या अर्थानं हे म्हणजे इकडल्या भागात आलं की आमचं हे जंक्शन स्टेशन आहे, खरं ना. इकडल्या भागात आमच्या आसाराम गुरुजी आम्ही हे जंक्शन स्टेशन, इकडं कीर्तन असलं की संध्याकाळी यायचंच नाही, दुपाराच येऊन बसतो आम्ही इथं. आहेतच पार्ले बिस्किट ते दुधावाले बाबा आहे का. म्हणजे इथं आल्यावर बघा म्हणजे लय आनंद. आता तुम्हाला माहिती नाही बाबा, लय आनंद घेतो आम्ही या गडाचा. खरंच या गडाचं नाव बी तसंच आहे, वसंतगड. कोणता गड? उन्हाळा गड नाही. तुमच्या लक्षात येते ना. म्हणजे जिथं सतत अशा प्रकारचं आनंदच भेटणार आहे असा हा आनंददायी गड असा प्रकारचा. आणि इथं आल्याच्या नंतर आणि या गडाला एक 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 माणूस जोडण्याचं काम आमच्या शुभम महाराजांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारचं केलंय. मोठमोठाली गुणवान मंडळी या ठिकाणी अगदी आदरानं प्रेमानं येतात. मोठमोठाली महाराज मंडळी या गडाला भेट देण्याकरता येतात. म्हणून तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांना फक्त एकच विनंती की आपला हा गड कसा मोठा झाला पाहिजे हाच विचार आपल्या अंतकरणामध्ये मुनी मानसी घेऊन या गडाचा विकास कसा होईल. आता मला वाटतं या गडाला मंदिर तर एवढं जबरदस्त झालंय बाबा, इथं येऊन माईक सिस्टीम लावायची गरजच नाही. आम्ही आता आलं की दुपारच्याला एवढंच बसतो तिथे. ते माईक सिस्टीम लावल्यासारखं आतमध्ये ते दगडाचं इतकं जबरदस्त अगदी भजनच करावं वाटतं तिथं. अगदी प्रसन्न अशा प्रकारची दत्तप्रभूची अशा प्रकारची मूर्ती आहे. दत्तप्रभूचं हे स्थान आहे. मला वाटतं दत्त महाराज, तुम्हाला एक सांगू का, इथं आल्याच्या नंतर दत्त महाराज म्हणजे स्मृतगामी. स्मरण केल्याबरोबर तात्काळ प्रसन्न होणारं जे दैवत आहे ना, ते कोणतं दैवत आहे? दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे, दैवत आमच्या अशोक महाराज एक ते भजन म्हणत असतात बघा, दत्त नाम नाही गावे का, दत्त नाम नाही आवे, अवधूत नाम नाही आवे का, तेरा कैसा तेरा कैसा आल्याच्या नंतर मला वाटतं आनंदच आहे का नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर तुम्ही नामचिंतन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामचिंतन जर केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार करणारी ही
तीर्थक्षेत्र, याला आपण वसंतगड असं नाव दिलेलं आहे. म्हणून सर्व भाविक भक्तांना इथं आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, राजकीय क्षेत्रातील असतील, पारमार्थिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींना खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद. इथं अन्नदान करणारे, द्रव्यदान करणारे, सर्व वर्गणी देणारे, श्रमदान करणारे सर्वांच्या चरणारविंदी माझा माथा टेकवतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर